Hello students, good afternoon all of you. We are here to learn a very important structure regarding grammar, and that is nothing but change the voice. We have been always acquainted with the process of the change the voice. Generally we turn a sentence from active to passive or transform the sentence from active to passive, and sometimes we have to change sentence from passive to active. आता या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करायचं आहे. आता मी याच्यावरती बरेचसे व्हिडिओ तयार केलेले आहेत. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहिले का तुमच्या लक्षात येईल कशी प्रोसेस आहे ते. तर या ठिकाणी ऍक्टिव्हायचं साधारणपणे सूत्र काय असतं बघा, तर सब्जेक्ट कर्ता, क्रियापद आणि कर्म ऑब्जेक्ट. आणि ज्यावेळेस आपण पॅसिव्हाइज करतो कर्म आणि प्रयोग तेव्हा कर्माने सुरुवात करायची. ऑब्जेक्ट लिहायचं, टू बी म्हणजे टू बी स्वरूप लिहायचं, क्रियापदाचे स्वरूप लिहा, बाय लिहून कर्त्याची द्वितीय द्यायची असते. आता ह्यामध्ये नेम काय आहेत, प्रथम कर्म लिहायचं, कर्माच्या वचनाप्रमाणे आणि क्रियापदाच्या काळाप्रमाणे टू बी स्वरूप लिहायचं. समजा वर्तमान काळ असेल तर एम इज आर लिहा, भूतकाळ असेल तर वॉज वेल लिहा, त्यानंतर क्रियापदाचं ती स्वरूप लिहा. समजा गिव असेल तर गिवन लिहा, राईट असेल तर रिटर्न लिहा, प्ले असेल तर प्लेड लिहा. नंतर बाय वापरून कर्त्याची द्वितीय लिहा. द्वितीय म्हणजे एस टू म्हणजे अक्विजिटिव्ह फॉर्म. समजा आय असेल तर मी, विचची अस, यूची यू, हिची हिम, शीची हर, इटची इट आणि देची देव. एवढा बदल करतो. पहिले एक्झाम्पल मी तुमच्या समोर लिहितो. हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात येते का बघा. नंतर बाकीचे एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकताय. फॉर एक्झाम्पल असं एक एक्झाम्पल आहे बघा, परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे की सीता एट ए व्हेरी स्वीट मँगो. सीता एट अ व्हेरी स्वीट मँगो. आता या कधी आपल्याला चेंज डिवाइस करायचं बघा. सीता एट अ व्हेरी स्वीट मँगो. सीताने खूप गोड आंबा खाल्ला. आता हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे आपल्याला कळू शकते. हे व्हायस काय ऍक्टिव्ह व्हायस आहे, कारण या ठिकाणी सीता हे सब्जेक्ट आहे, एट हे वर्ब आहे, अ व्हेरी स्वीट मँगो ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे या वाक्यामध्ये सीता हे काय आलं, वाक्यामध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट आलेला आहे. एट का आले या वाक्यामध्ये वर्ब आलेला आहे, आणि अ व्हेरी स्वीट मँगो या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे इथं, अगदी बरोबर आहे, अ व्हेरी स्वीट मँगो ऑब्जेक्ट लिहायचा, अ व्हेरी स्वीट मँगो, व्हेरी स्वीट मँगो. आता इथं काय करायचं, थोडासा बदल करायचा. आता एट हा भूतकाळ आहे. इटचं जर इट्स असतं तर एम एज आर घेतलं असतं, पण एट भूतकाळ म्हणल्यानंतर भूतकाळ टू बी स्वरूप काय असतात, वाज आणि वेअर. बघा प्रेझेंट मध्ये टू बी स्वरूप काय असतात बघा, प्रेझेंट मध्ये तर इज, एम आणि आर. आणि पास्ट मध्ये कुठले असतात, तर वॉज आणि वेअर. हे ध्यानात ठेवायचे. आणि सहाय्यकारी क्रियापद असेल तर तिथं क्रियापद असतं, शाल असतं, विल असतं, कॅन असतं. मग व्हेरी स्वीट मँगो भूतकाळ असल्यामुळे टू बी स्वरूप काय लिहिणार तुम्ही, वॉज. व्हेरी स्वीट मँगो वॉज. इटचं ती स्वरूप लिहा, इटन. कोणाकडून, बाय सीता. हे तर सब्जेक्ट आहे, व्यक्तीचं नाव आहे म्हणून तो नाव लिहा. म्हणजे सीता इट व्हेरी स्वीट मँगो, सीताने खूप गोड आंबा खाल्ला, खूप गोड आंबा खाल्ला गेला होता सीताकडून. कळालं तुम्हाला, हे कळालं, येते का लक्षात येते. आता पुढचं तुम्ही एक्झाम्पल सोडू शकताय बघा. असं एक्झाम्पल आहे बघा, द डॉग चेसेस द कॅट. द डॉग चेस म्हणजे पाठलाग करणे, द डॉग चेसेस द कॅट. कुत्रा मांजराचा पाठलाग करतो. द डॉग चेसेस द कॅट. पहा या ठिकाणी या वाक्यामध्ये डॉग हा शब्द सब्जेक्ट आहे, चेसेस म्हणजे या ठिकाणी वर्ब आलेला आहे, द कॅट ऑब्जेक्ट आलेला आहे. अगोदर आपल्याला काय लिहायचं आहे, हो द कॅट. अगदी बरोबर आहे, द कॅट. आता इथं चेसेस साधा वर्तमान काय म्हणून इज, द कॅट इज. चेसचं स्वरूप काय करायचं, चेस्ड. कुणाकडून, बाय द डॉग. इथं डॉग शब्द जसा तसा लिहायचा. आणि जर सर्वनाम असेल ते द्वितीय लिहायच्या. आता सर्वनामाच्या द्वितीय कशा लिहायच्या साधारणपणे बघा. आता आय असेल तर मी लिहायचे, वी असेल तर अस लिहायचे, यू असेल तर यू लिहायचे, ही असेल तर हिम लिहायचे, शी असेल तर हर लिहायचे, इट असेल तर इटच लिहायचं, आणि द्यायचं मात्र काय करायचं, देम करायचं. हे आपण कर्त्याचे द्वितीय देतो साधारणपणे. ह्या कर्त्याचे आपण द्वितीय करायचं, म्हणजे हे प्रथम आहे थोडक्यात, आणि ही द्वितीय आहे.
आणि इकडे शब्द इकडे आल्यानंतर थोडा बदल होतो. आता तुम्ही हे शब्द सोडू शकताय. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे बघा, द पोलीस लुक इन टू द मॅटर. द पोलीस लुक इन टू द मॅटर. द पोलीस लुक इन टू द मॅटर म्हणजे पोलिसांनी चौकशी केली. द पोलीस लुक इन टू द मॅटर. द पोलीस या वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे. लुकड इन टू हे वर्ब आहे. द मॅटर ऑब्जेक्ट आलेला आहे. अगोदर काय लिहिणार तुम्ही? द मॅटर. द मॅटरनं सुरुवात करा. द मॅटर. आता काळ कोणता आहे बघा, लुकड इन टू म्हणजे भूतकाळ आहे म्हणून टू बी स्लूप काय लिहिणार तुम्ही? वॉज. द मॅटर वॉज लुकड इन टूचा अर्थ टेक केअर, चौकशी करणे. द मॅटर वॉज लुकड इन टू बाय द पोलीस. इथलं दिसते का बघा? त्यात दिसते का? दिसते ना? हे दिसत नाही ना? ठीक आहे. तर हा एक तर एक्झाम्पल आहे. तर अशा रीतीने आपण काय एक्झाम्पल सोडवतो. म्हणजे ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असताना आपण पहिल्यांदा पॅसिव्हाइज घ्यायचा, टू बी स्लूप घ्यायचं योग्य ते काळाप्रमाणे. टू बी स्लूप घेताना काय बदल करायचा, तर कर्माचं वचन बघायचं, एक वचन आहे का अनेक वचन आहे, आणि क्रियापदाचा काळ बघायचा, वर्तमान काळ का भूतकाळ आहे, त्याप्रमाणे टू बी स्लूप घ्यायचं. ठीक आहे. इथपर्यंत पुस्तकावरचं हे एवढं पुस्तक मी. आता पहा या ठिकाणी, आता पुढचं एक्झाम्पल तुम्हाला एवढं सोडव. पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतो, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. असं एक्झाम्पल आहे बघा, they had set up a huge clinic. They had set up a huge clinic. किंवा असं आहे, the passers by didn't notice the little boy. The passerby didn't notice the little figure of the boy. किंवा एखादा चालू काळ असतो, असं म्हणू शकतो आपण, they were playing cricket. He can speak English. आता प्रत्येक वाक्यामध्ये आपला नेम थोडासा बदलणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला चेंजेस करावे लागतील. आता या वाक्यामध्ये दे हॅड, आता बघा ऍक्टिव्हचे पॅसिव्हाइज करत असणार, जर वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड आला असेल तर त्यानंतर फक्त बीनचा वापर करायचा. हॅजचा हॅज बीन, हॅवचा हॅव बीन आणि हॅडचा हॅड बीन. आणि जर वाक्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट, मस्ट आलं तर नुसतं बीचा वापर करायचा. कॅन बी, कुड बी, शाल बी, विल बी असं वाक्य तयार होत असतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, बरोबर तिने सांगितलं. सोडवू शकते कारण या ठिकाणी तुमच्या समोरच आहे, पहा आरसा समोरच आहे. कारण या ठिकाणी सब्जेक्ट कुठला, ऑब्जेक्ट, वर्ब तुम्हाला कळाले, कशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. पहा ह्यूज क्लिनिक
ह्यूज क्लिनिक. हॅडचं काय करा तुम्ही, हॅड बीन करा. ह्यूज क्लिनिक हॅड बीन सेटअप बाय देची द्वितीय काय करायचं आपल्याला, देम करायचं आहे. बरोबर आहे, देची देम, करेक्ट. सो प्लीज क्लॅप फॉर हर. छान सोडवलं तिनं बा. काय केलं, अ ह्यूज क्लिनिक हॅड बीन सेट बाय देम. असं आलं का सर्वांचं? हे कोण सांगू शकते? द पासर्स बाय म्हणजे पासर बाय म्हणजे वाटसो, प्रवासी, ट्रॅव्हलर, ड्रायव्हर लोक वगैरे जे एसटी बस वगैरे चालवतात ते. डिड नॉट नोटीस द लिटिल बॉय, द फिगर ऑफ द लिटिल बॉय, द फ्रेल लिटिल फिगर ऑफ द बॉय असा अर्थ आहे. आता द पासर्स बाय ह्या ठिकाणी वाक्यात काय आला, इथं सब्जेक्ट आला. डिडंट नोटीस म्हणजे वर्ब आलेला आहे आणि द लिटिल बॉय ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. मग कशा रीतीने करणार आपण, अगोदर काय घेणार, अगदी बरोबर आहे, दी लिटिल बॉय, द लिटल बॉय. आता डीड आहे, आता इथं सहाय्यकारी क्रियापद आले. डीड म्हणजे कुठला काळ, भूतकाळ आहे. मग डीड साठी काय वापरायचं, भूतकाळ वापरायचं, वॉज वापरायचं, वॉज. आता न एन टी आहे म्हणजे नॉट आहे, वॉज नॉट. आता नोटीस तीच रूप करा, वॉज नॉट नोटिस्ड. कोणाकडून, बाय दी पासर्स बाय, बाय दी पासर्स बाय. म्हणजे द लिटिल बॉय वॉज नॉट नोटिस्ड बाय द पासर बाय. दे वेअर प्लेइंग क्रिकेट. आता क्रिकेटच्या अगोदर कधी आपण आर्टिकल देत ना, अ क्रिकेट वगैरे म्हणत नाही. अ क्रिकेटचा अर्थ एक प्रकारचा कीटाणू असतो. जे खेळाचे नाव असतात, स्पोर्ट्सचे गेमचे नाव, ते अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. आता क्रिकेट बद्दल विशेष माहिती देत असेल तर आपण वापरू शकतो. जसं सचिन प्लेज क्रिकेट किंवा सचिन प्लेड क्रिकेट. द क्रिकेट प्लेड बाय सचिन वॉज व्हेरी ग्रेट असं म्हणू शकतो आपण. तर तिथं द वापरू शकतो. वॉज व्हेरी अमेझिंग, वॉज ग्रेट, इंटरेस्टिंग. आता दे वाक्यात सब्जेक्ट आलेला आहे, वेअर प्लेइंग वाक्यात वर्ब आलेला आहे, क्रिकेट ऑब्जेक्ट आलेला आहे. सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं सांगा, क्रिकेट. अगदी बरोबर आहे, पहिल्यांदा आपल्याला क्रिकेट लिहायचं आहे, क्रिकेट. आता इथं दे म्हणून वेअर आलेला आहे, पण क्रिकेट हा सिंग्युलर आहे म्हणून वेअरचं काय करावं लागणार आपल्याला, वॉज. अगदी बरोबर आहे, द क्रिकेट वॉज. अँड प्रत्यय आपल्याला काढायला लागतो. अँड प्रत्ययासाठी आपल्याला काय लिहावं लागतं, बीइंग असं लिहावं लागलं, म्हणजे क्रिकेट वॉज बीइंग. आता प्लेचं तिसरं काय करणार तुम्ही, इथं प्लेड. कोणाकडून, बाय देची द्वितीय देम असं करा. काय आलं बघा सगळ्यांना. ही कॅन स्पीक इंग्लिश. आता कॅन कुड असलं तर फक्त बीच वापर करायचा. कॅनचं कॅन बी, कॅनचं कुड करायचं नाही. आपण डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच मध्ये कॅनचं कुड करतो, कॅनचं कॅन बी करायचं. अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी बघा, ही वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, कॅन स्पीक या वाक्यामध्ये वर्ब आलेला आहे आणि इंग्लिश वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. अगोदर आपल्याला काय लिहायचं आहे, इंग्लिश. अगदी बरोबर आहे, इंग्लिश. आता कॅनचं काय करा, फक्त कॅन बी करा, कॅन बी. आता स्पीक तर तिसरं, स्पीक, स्पोक, स्पोकन. स्पीक, स्पोक आणि स्पोकन, तिसरं स्पोकन असतं. म्हणजे इंग्लिश कॅन बी स्पोकन असेल, इंग्लिश कॅन बी स्पोकन. कोणाकडून, बाय हिची द्वितीय हिम असेल, इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय हिम. कळलं का? मला वाटतंय हा प्रकार तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आला असेल, किंवा अशा प्रकारचे एक्झाम्पल कसे सोडवायचे हा तुम्हाला भाग कळाला असेल. किंवा कोणाला काय शंका आहेत का? जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काय शंका वाटत असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. नेक्स्ट आता आपण टॉपिक बघूया. जसं आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज केलं तसं आपण काय करूया या ठिकाणी